न्यू ब्लॉग गाईस. आम्ही आता कुठं आलोय? आता आम्ही आहोत घरी. आता आम्ही इकडनं चाललोय देवबाग बीचला. म्हणजे आम्ही आलेलो 8 दिवस झाले आम्ही गावी आलेलो. तर आम्ही आता जातोय फिरायला. आणि मावशी वगैरे सगळे आलेले बघ. सगळे रेडी झालेले आहेत. आता आम्ही जातोय बघा. दाखवतो तुम्हाला. देवबाग बीचला जातो. मस्त एन्जॉय करू. तुम्हाला सगळा ब्लॉग दाखव. हे बघा, हे माझा मावशी आहे बघा कसे येत आहेत. पवणार तिकडे बघू. ही बघा. आता आम्ही जातोय सगळे जातो आम्ही गाडीमध्ये आता बसायला. ही आमची गाडी. आणि हे बघा आता चिल्लार. ही माझी दिदी पोरगी. हाय का? चिल्लर पार्टी बसलेले आहेत. बघा चिल्लर पार्टी बसले बाकी. तुम्हाला एक दिसतंय का? माणूस दिसतंय कोण? हा आता दिसली. तिला इथं गेलं, इथं ठेवले असते मध्ये. काय कुठं जातोय? बसलेले जात मजा करू. बघा मावशी आहे का? हाय करा अनुज. हाय करा सगळ्यांनी. कुठे आहे बिल्लो? मजा करू मजा. भारी आहे. तुम्हाला दाखवू का? फोटो काढा. आचऱ्याच्या रोडला इधर इकडे फोटो काढ. हे बघा किती भारी वाटतं माहिती आहे का इथं. हे बघा एवढं भारी वाटतंय ना इथं. इकडं हे सगळे उतरले ते बघा येत आहेत. आचरा ही नदी. जायचं का इथं पोहायला खाली? हा तू ही मेन आहे बघा. हे इथं बंगल्या समोर आपला बंगला इकडे ओपन ते भारी आहे ना ते बंगला. थांबलेलो आहे नाश्ता करायला. इथं बसले आहेत सगळे. इथं बसलेले आहेत. आता बसलो आम्ही गाडीमध्ये. बाकीचे आहेत ते लोक खात आहेत, ढकलत आहेत. आम्ही पहिले मिसळ पाव खाल्लं पण आपल्या दिदीचं आलंच नाही. आम्ही आमचं खाऊन झालं तरी तिथं आलंच नाही. आम्ही बसलो बघा गाडीमध्ये कोणच नाही बघा. कोण नाही, फक्त आम्ही दोघं बसलो. पोरी बघतोय गावच्या. काय तेवढं तर बघावं लागतं. काय नाही. चला कोणतरी आलं. एक गोट्या आलाय. एक गोट्या. बाकीचे 3 गोट्या बाकी आहेत. आता येतील 3 गोट्या. आम्ही आता आचऱ्याच्या बाजारामध्ये थांबलोय. आचऱ्याचा बाजार आहे. कोण इथं जर राहत असेल तर आम्हाला कमेंट करा. ठीक आहे गाईस. चला भेटू आता पुढे आपण. ठीक आहे कुठे नाही. बरं जातो. आता नाश्ता केलाय आम्ही. गाणं वाजवत जातोय. तुम्हाला इथंच एवढं चांगलं लोकेशन दिसतंय तर पुढे जाऊन किती तुम्हाला बीच बघायला भेटेल. तर आम्ही तापायला जातोय. आता आम्ही पोहोचणार आहे. ते अजून माहिती आहे पण पोहोचायला आलोच आहे. बीच दिसतंय हलका हलका तुम्हाला नाही. एक डूल आहे. एक डूल आहे. एक गाणं ऐकतंय. गाणं लावतंय. हे बघा. हाय कर. वाह बापरे.
अरे बाप पोचणारच आहे म्हणजे आता एवढं काय लांब नाही राहिले. सोबत राहा फक्त लास्ट ब्लॉक करा. हे काय करते साई? त्याला भेटतो आपण बघू संध्याकाळ. काय गोट्या राईट. आता आम्ही पोहोचणार आहे म्हणजे पोहोचलेलो आहे. फक्त आम्ही वरती जातो आता. स्कुबा डायव्हिंग सगळं फक्त पैसे घेऊन पैसे स्कुबा डायव्हिंग करायला आम्ही तर नाही करू शकत. आम्ही गरीब आहे. तुमचा सपोर्टने आम्ही करू शकतो. मग तुम्हाला आम्ही नंतर दाखवू. ठीक आहे. सबस्क्राईब करा तुम्ही. पुढे तुम्हाला आम्ही दाखवतो कुठे कुठे पाणी बिण्यामध्ये जाऊ. आज मोबाईल टाकू. ठीक आहे ठीक आहे. पोहोचलेला आहे. पिल्लू पोहोचलो ना आपण. थांबा ते बघा नाही दिसत असेल. आता दिसला का गाईज? फायनली पोहोचलेलो. फिरायला गेला तर एक सुनामी आयलंड पॉइंट राहतो. तो गाईड आहे बघा. 100 रुपये चार राहतो. आणि जर त्याच्या जर पुढे मला देवबागचा संगम पॉइंट पाहायचं असेल कर्ली गाडीने अरबी समुद्र देवबागचा संगम एक वेंगुर्ला तालुक्यातील. आता आम्ही अरे पिल्लू जायचं होतं बिसले बघ. किती लोक फिरायला आले बघा. इथे पूर्ण लाईन लावलेली आहे ट्रॅफिक मध्ये. आता इथं गरमी हो आई कशा बरी आहे मी. फायनली आम्ही गाईज पोहोचलेलो आहे आता बीचला. जाम गर्दी लागली. ट्रॅफिक आम्ही काढायला नाही भेटलो. बघा बघा जाम ट्रॅफिक लागले तुम्हाला. आता इथं बघा बाई जस्ट चेक. हा बघा बघा ते डुबली बघा. बस एन्जॉय करू आता बघा नंतर. माणसं कोणतं बदलून पैसा काढण्याचा सगळं प्लॅन आहे. इथं असं पाण्यामध्ये जाऊ शकतो ना जरा. पाण्यामध्ये जाऊ शकतो. जास्त जास्त पाण्यामध्ये जाऊ नका. हा हा. काय पावता नाही यात. पुढंच एकाचे 2 व्हायचे, 2चे 3 व्हायचे. आता तुम्ही काय करताय? गाडी स्लिप होतो ना. ती गाडी घेतो होडीमध्ये बरं ना. हा आता तुम्ही जाताय की आला? पाय नको टाकू रात्री त्याच्यात. आलो. पाय नाही टाकायचं. मी आलो 5 ते तिकडे. 4:30 वाजता आलो. कुठे हा बघा खेकड्याचा पाय दिसतो का तुम्हाला? खेकड्याचा पाय हा. मालवणला गेली. तिकडं ना तो मालवणचा किल्ला आहे. हा बघा ते दिसत असेल तर तुम्हाला नाही दिसत. हे कशासाठी आहे पण? हे खाली आणि हे वरती. वरती म्हणजे हे आहे. पाणी वरती राहतं ना. हा, मच्छी म्हणजे आम्हाला पिंजरा लावते. हे बघा समुद्र. आता म्हणजे आम्ही तर इकडं असं इथं फिरायला आलोय. आपल्याला इथून अजून 5 किलोमीटर लांब जायचं. तिकडं ट्रॅफिक आम्ही चालत आलो ना. तिकडे गाडी फसते तिथं ट्रॅफिक मध्ये. ते लोक बघा तिकडे बसले सगळे. गाडी येते ना म्हणून ती मजा येते भाई. ऊन हाय पण असं वाटत नाही ऊन आहे. म्हणजे एकदम थंडी थंडी हवा होते. खरं बोलू तर गरम तर बिलकुल नाही होतंय. खरं सांगतोय. तुम्ही याल ना तर इकडं खरंच या. भारी जाम भारी. आता आम्ही परत बसलेलो. तुम्हाला बोललेलो मी 5 किलोमीटर अजून जायचंय म्हणजे. आता परत बसले बघा. फायनली जाऊन पोचलेलो आहे. फायनली जाऊन सगळे आता घामाघूम झाले. कारण की आत्ता इथं गरमी वाटते. तिकडं थंड वाटत होता. आता वाटते थंड. बीच नाही म्हणजे असं नदी टाईप आहे बघ. पर्सनल बोट. पर्सनल बोट. और येणार पण दिसेल पाठी दिसेल तुला. तिकडं हाय मॅम. हाय. दिस इज व्लॉग. हाय. या मला फॉरेनर भेटलेली इथं बीचवर. फोटो काढला आता आम्ही तिच्यासोबत. आम्ही जातोय परत. मोबाईल आहे बघा. खूप मजा येते. काय सुद्धा बघू शकता किती मजा करतो. Take for one selfie.
मध्ये जाऊ नाही देते, बोलते भरतीचा टाइम आहे. जाम मजा करते, जाम जाम. गाईस गाईस तुम्ही काय आलात ना तर जास्त खोल मध्ये जाऊ नका. गाइस राहा. मेरी चड्डी खोल रही है गाइस. प्लीज गाइस आप देख सकते आपण हैं. कोणासोबत फोटो काढला भाई? फॉरेनर, गाइस फॉरेनर. रशियन. यस यस. मोबाईल मोबाईल मोबाईल. रशियन रशिया. उड़ा देंगे गाइस. तिला इंग्लिश, तिला विचार उड़ा देंगे. बोलते ते इंग्लिश नाही बघ. चलो दुसऱ्या बीचला आता परत खरं? दुसऱ्या बीचला जाता हा का? तिथं पण नाही बीच. अरे चालेल इथं आली परत. ये सब है. देवबाग बीच, देवबाग. आता यानंतर कुठे? यानंतर जाणार आपण तारकर्ली बीच. इथून 6 किलोमीटर. इथून 6 किलोमीटर. तिथं पण पावायचा, हा तिथे पण एन्जॉय तिथं पण करायचं. एन्जॉय करायचा. तोच फोटो काढला. फॉरेनर फॉरेनर. तिला इंग्लिशच नाही होती. आम्ही विचारलं तिला. आम्हाला पण शिकायला भेटलं असतं इंग्लिश. दुसऱ्या हिला आलोय. कुठं? दुसऱ्या बीचला. दुसऱ्या बीचला आलो. कुठे? कुठं रे? आता दुसऱ्या बीचला आलो. चालवायचे. ओ बीचचं नाव सांगा बाप्पा. ब्रिजचं नाव तारकर्ली बीच. तारकर्ली. तारकर्ली बीचला आलोय बघा. करेला. ब्लॉग वर आपण को करो. आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही जेवायला थांबून मग जेवून डायरेक्ट हालत खूप टाईट झालेली आहे. काय केलो? मजा केली, एन्जॉय. जाम पाणीमध्ये जाम मजा आली. तर तुम्हाला हा छोटा ब्लॉग होता. जर आपण मोठ्या ट्रिपला जाऊ, चांगले सपोर्ट भेटेल, मग आपण चांगलं ब्लॉग बनवू. काय एंड नंतर करतो. चला आम्ही पोहोचू 10-15 मिनिटामध्ये. पण इकडे एक सीन काय माहिती का? ड्रायव्हर चेंज झालेला आहे आणि सगळे झोपेमधून उठलेले आहेत. दाखवत आहे बघा. झोप्यामधून उठले. हे दोघं झोपलेत. झोप्यामधून उठले. हे झोपेमधून उठले. सगळे झोपेमधून उठलेले आहेत. ड्रायव्हर कोण आहेत? पप्पा. हे बघा. विश्वास नव्हता यांना. काय बापरे. चला लाईक करा, सबस्क्राईब करा, सब्सक्राइब करो और शेयर करो. कमेंट करो. और कपडे घेऊन मारला. फुकट ह्याला बघताय काय काम धंदा आहे का नाही तुम्हाला? हाच ब्लॉग एंड होता. हाच ब्लॉग एंड होता. चला भेटू. डबडा वाजा. हे बघा सगळ्यांचे गोटे. आता आमचे चालवत आहे विघ्नेश भाऊ. त्याच्यामुळे सगळ्यांची झोप उडालेली आहे आणि त्याच्या सगळ्यांचे घोडे गाडीच्या टायर मध्ये गेलेले आहेत. बाय बाय. चला ब्लॉग एंड आहे इथंच भाई. भेटू.